7 दिवसात निर्णय घ्या असं म्हटलं होतं, ते अजूनही 4 महिने झाले कुठलाही निर्णय घेतलेला नाही। मीटिंग झाल्यानंतर ती मीटिंग जर वांजोटी होत असेल तर त्याला काही अर्थ उरणार नाही आणि म्हणून आम्ही प्रशासनाला अतिशय शांततेच्या मार्गाने 4 ते 5 वाजेपर्यंत आम्ही अतिशय शांततेच्या मार्गाने खरं तर ही लढाई सुरू करतो आहे। आम्हाला अपेक्षा आहे का या लढाईमध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं। प्रत्येक शेतकऱ्यांनी एकत्रित होऊन या लढाईत सामील झालं पाहिजे। लढाई अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे आणि शासनाकडून अपेक्षा करतोय का सरकारनं हे पुण्याचं काम पदरी घ्यावं। हे जर काम केलं, आज शेतकरी प्रचंड अडचणीत आहे आणि असं असताना निर्णय घेणं फार महत्त्वाचं आहे। योग्य वेळ याच्याशिवाय दुसरी असू शकत नाही आणि मग मुख्यमंत्र्यांनाही आम्ही विनंती करतोय का याशिवाय दुसरी योग्य वेळ नाही आणि हे जर झालं नाही तर 4-5 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहतोय। 4-5 नंतर मात्र आम्हाला मुख्यमंत्री रामगिरी बंगल्यावर आम्हाला जावं लागेल, त्यांच्या घरापर्यंत, स्थानापर्यंत। कोणी आम्हाला अटकाव करू नये। आम्ही सरळ 4-5 नंतर आम्ही रामगिरीवर कूच करणार आहोत। म्हणून 4-5 वाजेपर्यंतच्या आत हा निर्णय घ्यावा। तुम्ही म्हणाल हे घाई का आहे, तर ही घाईचा विषय नाही। मला वाटते 8 स्मरणपत्र मुख्यमंत्र्यांना दिले। त्याच्या अगोदर आम्ही रायगडला उपोषणाला बसलो। 7व्या महिन्यात मीटिंग मुख्यमंत्र्यांसोबत झाली, त्याच्यावर चर्चा झाली, त्यांनी बऱ्याच गोष्टीचा होकार दिला आणि तरीसुद्धा काही निर्णय होत नसेल तर आता ही घाई करणं फार महत्त्वाची आहे। पाणी, ऊन, वारा, पाऊस काही असलं तरी आमचा शेतकरी जाग्याहून हटणार नाही। मेंढपाळ असेल, माझा दिव्यांग बांधव असेल, दिव्यांग बांधव पण आलेले आहे, काही मूकबधीर आहे। काय म्हणतं पोलिसांचं काही सूचना आहे ते त्यांच्या कानावर जात नाही, म्हणजे काही अंध लोक आहे, काय चालू आहे ते त्यांना दिसत नाही। म्हणजे अशा पोलीस फोर्स वापरताना ही काळजी घ्या। पोलिसांना विनंती करतोय का आमच्यासोबत प्रचंड दिव्यांगाचं प्रमाण आहे आणि दिव्यांग काही पाय तुटलेले आहे, काहींचं मूकबधीर आहे, काही अंध आहे। कशानं काही झालं तर तुमच्या सूचना त्यांच्या कानापर्यंत जाणार नाही। खानाखुनीची भाषा त्यांना साईन लँग्वेज समजतं, त्यांनी साईन लँग्वेजची व्यवस्था करावी, नाहीतर एखादा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतं। याची काळजी प्रशासनानं घेतली पाहिजे। परंतु एक नक्की सांगतोय, निव्वळ निर्णयाशिवाय आम्ही मागं हटणार नाही। लेखी स्वरूपाचे निर्णय लागेल, काही ठिकाणी शासन निर्णय काढावा लागेल, काही ठिकाणी परिपत्रक काढावं लागेल, ते काढलं पाहिजे अशी आमची मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे। दोनही उपमुख्यमंत्री आहे, त्यांनाही नम्र विनंती आहे। आम्हाला जाणून बुजून काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नाही, परंतु आमचा अंत पाहू नये, कारण पहिले शेतकरी अडचणीत आहे, म्हणून अंत पाहू नये एवढी विनंती आहे। सरकारनं तातडीनं निर्णय तो शक्तीपीठ रद्द करावा। 40-50 हजार कोटीचे जे काय असेल ते कर्ज च्या संदर्भात तातडीनं निर्णय घेतला पाहिजे अशी विनंती करतो। अजितदादा नवले इथे आलेले आहे, आमचे राजूजी शेट्टी पण येणार आहे, वामनराव चटप आहे, तिकडे काँग्रेसनं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे, आमचे विजय जावंदियाजी आहे, प्रकाशजी पोरे आहे, तुपकरजी आहे। हे सगळे नेते एकत्रित, सगळ्या भूमिपुत्र संघटना असन, बळीराजा संघटना असन, भरपूर ज्या काही संघटना शेतकऱ्यांच्या आहे, सगळ्या लहान मोठ्या संघटना एकत्रित होऊन हा लढा उभारतो आहे। आणि जे कालपासून ट्रॅक्टरनं आमचे कार्यकर्ता आले त्यांची खरं तर त्याला आम्ही मानाचा मुजरा करतोय। त्यांनी स्वतः सगळी चटणी भाकर वगैरे सगळं सोबत घेऊन स्वतः ट्रॅक्टरची वर्गणी करून सातत्यानं आमच्या सोबत आहे। त्यांना बच्चू कडूचा लाल सलाम, मानाचा मुजरा, त्यांना सलाम करतोय आणि त्यांचाही आभार मानतो। काही गोष्टी अजितजी तुम्हाला सांगेल। शेतकऱ्यांचे नेते आदरणीय बच्चू भाऊंच्या पुढाकाराने सर्वच शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करावं, ही प्रक्रिया बरीच पुढे गेलेली आहे। पहिली बैठक पुण्यामध्ये त्यांच्याच आग्रहाखातर झाली, त्यामध्ये अनेक शेतकरी संघटना आलेल्या होत्या। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा दुसरी बैठक झाली, त्यातही अनेक शेतकरी संघटना आल्या आणि आम्ही जे वेगवेगळे लढत होतो, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सगळ्यांनी एकत्र येऊन एकच ताकद लावावी आणि राजकारणाच्या, जातीच्या, धर्मांच्या पलीकडे जात शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं, हा जो एक प्रकारचा सर्वांचाच उद्देश होता, तो या निमित्ताने साध्य होताना दिसतोय। बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली आज अनेक शेतकरी समुदाय, त्याचबरोबर दिव्यांग आणि बाकी सगळे समुदाय जमलेले आहेत
सरकारला त्यांनी आव्हान केले त्याप्रमाणे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. विशेषतः अतिवृष्टीमुळे जे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि सोयाबीनचे आणि कापसाचे भाव ज्या प्रकारे पडलेले आहेत त्याच्यामुळे शेतकरी अत्यंत संकटात आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात आत्महत्या वाढू शकतात अशी वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे हीच ती योग्य वेळ आहे ज्यावेळी सरकारने कर्जमाफी केली पाहिजे आणि म्हणून आम्ही सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन सरकारला अपील करतोय की संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी. जे अतिवृष्टीचं नुकसान झालंय त्याच्यामध्ये जी भरपाई दिली आहे सरकार म्हणतंय की ते 31,600 कोटीची आहे, मात्र प्रत्यक्षामध्ये ती फक्त 6,500 कोटीचीच